नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दोडक्याची म्हणजे शिराळ्याची भाजी करून दाखवणार आहे. इथे मी 250 ग्राम दोडका स्वच्छ धुवून घेतला आहे. आपण दोडक्याची शिरा ते काढणार आहोत, त्या आपण टाकणार नाही आहोत, तर त्यापासून आपण एक नंतर पदार्थ बनवणार आहोत. तुम्हाला नंतर दाखवेन. भाजी बनवण्या अगोदर दोडका थोडा कापून टेस्ट करून पाहायचा, कारण कधी कधी काय होतं की दोडका हा कडू असतो आणि तो खाण्यायोग्य नसतो. त्यामुळे जर आपण टेस्ट न करता जर भाजी बनवली तर पूर्ण भाजी कडू होऊ शकते आणि ती सर्व फेकण्यात जाऊ शकते. आपल्याला अशा प्रकारे दोडका कापून घ्यायचा आहे. असा बारीक बारीक कापून घ्यायचं आहे, चिरून घ्यायचा आहे. इथे सर्व दोडका आपला इथे चिरून झाला आहे. फोडणीसाठी मी इथे 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत. कढीपत्ता 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर कांदा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊया. तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत. राई छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. त्यानंतर लसूण टाकून परतूया. 1-2 मिनटं लसूण आणि कढीपत्ता परतून झाल्यावर आपण लगेच याच्यामध्ये मिरची टाकून 1-2 मिनटं परतून घेणार आहोत. आता थोडी आज मंद करून आपण यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकूया आणि लगेच परतून घेऊया, नाहीतर मग हळद करपून जाऊ शकते. आता लगेच यामध्ये आपल्याला शिराळा टाकायचा आहे. शिराळा टाकून परतून घेऊया आणि शिराळा परतूया. आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. आता आपण झाकण काढूया. भाजी बघा, भाजीला आपल्या पाणी सुटलं आहे. भाजी आपल्याला मंद आचेवरच शिजवायची आहे. भाजी शिजली, चवीपुरतं मीठ टाकूया. भाजी शिजली की थोडी आच मोठी करून भाजीमधील पाणी आटवायचं आहे. आता वरून थोडं ओलं खोबरं टाकून भाजी परतून घेऊया. जर तुम्हाला या भाजीमध्ये चण्याची डाळ टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे आपली भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता, छान लागते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्या तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. धन्यवाद.